अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर 16 तारखेला केंद्राने एक विशेष अधिवेशन 3 दिवसाचं बोलवलं होतं आणि या विशेष अधिवेशन बोलवण्यामागं कारणही तसंच होतं. कारण या अधिवेशनामध्ये एकूण 3 विधेयकं मांडण्यात येणार होती आणि जे विधेयक मांडून त्यावरती मतदान प्रक्रिया पार पडणार होती आणि त्यातून या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होणार होतं. मात्र हे विधेयक मांडलं गेलं. या विधेयकाला कडाडून विरोध झाला आणि तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारला सगळ्यात मोठा धक्का याच विधेयकाच्या माध्यमातून मिळालेला आहे. कोणतं होतं ते विधेयक? तर विधेयक होतं 33% महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये असणारं प्रतिनिधित्व आणि हा कायदा मंजूर करण्यासाठी, कायद्यात रूपांतरित करण्यासाठी हे अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. मात्र 33% महिला आरक्षणाचं जे विधेयक मांडण्यात आलं होतं ते नामंजूर झालंय आणि याचा परिणाम असा झालाय की मोदी सरकारवर इतर 2 विधेयकं मागे घेत असल्याची घोषणा करण्याची नामुष्की उडवली. पण इथपर्यंत हा विषय संपत नाही. महिला आरक्षणाचा जो कायद्यात रूपांतर होणार होतं ते जरी नाकारलं गेलं असलं तर याचा परिणाम पुढचे काही दिवस भोगावा लागणार आहे. खरं तर मागच्या महिना 2 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये असेल, संपूर्ण देशामध्ये असेल, एका गोष्टीभोवती सगळ्यात मोठं राजकारण फिरत होतं आणि ती गोष्ट होती मतदार संघ पुनर्रचना विधेयक. अर्थात हे विधेयक आता मांडलंच जाणार नाही, कारण महिला विधेयक नाकारल्यानंतर तेही विधेयक मंजूर होणार नाही, अशी भीती केंद्र सरकारला वाटली आणि मोदी सरकारने ते दोन्ही विधेयक मागे घेत असल्याची घोषणा केली. पण महिला आरक्षणाचं हे विधेयक नाकारल्यानंतर राज्यावर काय परिणाम होणार आहे? देशात सत्तेत असलेल्या पक्षाबरोबरच विरोधी पक्षामध्ये याचे काय परिणाम जाणवणार आहेत? 2 राज्याच्या निवडणुकामध्ये महिला आरक्षण नाकारण्यात आल्याचा परिणाम जाणवू शकेल का? या संदर्भात बोलण्यासाठी आणि अतिशय सोप्या भाषेत तुमच्या समोर हा विषय मांडण्यासाठी मी आज समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर आपल्याला माहिती आहे की आज महिला आरक्षणा विधेयकाच्या संदर्भामध्ये यापूर्वीच 33% आरक्षण मिळाल्याची घोषणा झाली. मात्र ते विधेयकावर चर्चा आणि मतदान करण्याचा आज दिवस होता आणि याच वेळी आपल्या सगळ्याला माहिती आहे की राहुल गांधींची भूमिका जी घेतली होती ती सुरुवातीपासून विरोधाची होती आणि त्यानंतर अमित शहा यांच्या महिला आरक्षणाच्या संदर्भात टीका-टिप्पणीनंतर सुद्धा विरोधकांनी भारतीय जनता पार्टीला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि एकूण आपल्या सगळ्याला माहिती आहे की सभागृहात उपस्थित असलेल्या खासदारांच्या 2/3 मतं पडणं गरजेचं होतं. जे विधेयकाच्या बाजूने जर तेवढे मतं असते तर कदाचित हे विधेयक कायद्यात रूपांतरित झालं असतं. मात्र तसं न करता जवळपास 54 मताचा फरक, म्हणजे एकूण आज सभागृहामध्ये जे उपस्थित खासदार होते त्यांची संख्या होती 528 आणि या 528 खासदारांनी जे मतदान केलं ते 352 मतं ही विधेयक पारित होण्यासाठी लागणार होते. मात्र तसे मतं न पडता एकूण 298 मतं ही विधेयक पारित करण्याच्या बाजूने पडले आणि 230 मतं हे विरोधात पडले. 2/3 मतं ही विधेयक पारित होण्यासाठी लागणार होती, ज्याचा आकडा 352 मतांचा होता आणि 54 मतं कमी पडल्यामुळं अखेर महिला आरक्षणाचं हे जे विधेयक होतं ते नामंजूर करण्यात आलं. खरं तर काय झालं असतं? 33% महिलांना आरक्षण दिल्याची घोषणा यापूर्वीच म्हणजे 2023 मध्ये करण्यात आली होती. मात्र त्याचं कायद्यात रूपांतर झालं नव्हतं. आता जर हे कायद्यात रूपांतर झालं असतं तर देशामध्ये आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व हे 33% इतकं झालं असतं. सध्याचे जर तुम्ही आकडे प्रत्येक राज्याचे बघितले किंबहुना देशाच्या अतिउच्च सभागृहामध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बघितले तर 15% पेक्षा जास्त प्रतिनिधित्व आतापर्यंत संसदेत मिळालेलं नाही आहे आणि हाच आकडा कदाचित हे विधेयक मंजूर झालं असतं तर तो वाढला असता. मात्र का असं होतंय? जे विधेयक मांडून 20-25 वर्ष झाले, अनेक वेळा ह्याच्यावरती चर्चा होते. अनेक सरकारने हे विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेच्या पटलावर ठेवलं होतं. मात्र एकदाही हे विधेयक मंजूर झालं नाही आणि महिला आरक्षणाचा 33% जो काही कायदा होता तो मात्र बासनात गुंडाळला. आता काय होतंय? 2029 पासूनच खरं तर हे महिला आरक्षणाची अंमलबजावणी सरकारला करायची होती. तशी घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. 2029 पासूनच देशाच्या संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये आणि लोकसभेसोबतच अगदी विधानसभेमध्ये सुद्धा 33% महिला दिसू शकल्या असत्या. मात्र आता त्या दिसणार नाहीयेत. कारण आपल्या सगळ्याला माहीत आहे मोदी सरकारची तयारी नसताना ते हे विधेयक घेऊन समोर गेले आणि हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर याला लागून असलेल्या दुसऱ्या विधेयकाला सुद्धा त्यांना मागे घेत असल्याची घोषणा करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली.
खरं तर महिला आरक्षणाच्या संदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे, पण सध्याची अवस्था काय हे सांगणं गरजेचं आहे. अगदी आपण लोकसभेमध्ये विचार केला तर लोकसभेच्या एकूण जागांपैकी केवळ 74 महिला सध्या लोकसभेमध्ये आहेत. राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभेमध्ये 39 महिला सदस्य आहेत आणि ही जर आकडेवारी काढली तर लोकसभेमध्ये 14% महिलांना सध्या प्रतिनिधित्व मिळत आहे आणि राज्यसभेमध्ये अवघ्या 13% महिलांना प्रतिनिधित्व मिळत आहे. जर 33% कायदा आला असता तर हा आकडा वाढून आपल्याला माहिती आहे की 33% महिलांना प्रतिनिधित्व देणं हे कायद्यानं बंधनकारक राहिलं असतं. मात्र तसं झालं नाही आणि आपण बघतोय की त्यामुळं हा जो काही 82चा जो आकडा आहे तो सरकारला 182 वरती न्यायचा होता आणि तो कधी गेला असता तर महिला आरक्षणाला विधेयकाला जोडून आणखी एक विधेयक सरकार मांडणार होतं आणि अर्थात ते जे विधेयक होतं ते विधेयक होतं मतदारसंघ पुनर्रचनेचं. मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे काय होती? तर लोकसंख्येच्या आधारित, त्यानंतर भौगोलिक रचना, प्रशासकीय गरजा ओळखून मतदारसंघामध्ये मतदारसंघाची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत होतं आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की 550 खासदारावरून थेट 800 पेक्षाही जास्त खासदार देशात झाले असते आणि विधानसभेमध्ये सुद्धा 15 ते 20% आमदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली असते. मात्र मेन जी मेख आहे ना ती इथंच आहे. महिला आरक्षणाला विरोध आहे असं कुठलाही विरोधक म्हणाला नाही. पण महिला आरक्षणाच्या विरोधातून सरकार जी खिळी करत आहे आणि यामध्ये मतदारसंघ पुनर्रचनेच्या बाबतीत विशेषतः दक्षिणेच्या राज्याचा मोठा विरोध सरकारला होता. कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे की साऊथच्या बाजूचे जे राज्य आहेत ते सरकार विरोधी आहेत. ते भारतीय जनता पार्टी विरोधी आहेत आणि म्हणून तिथं ती वाढ होत असताना नैसर्गिक पद्धतीनं झाली नसती असा विरोध या सगळ्या विरोधकांचा होता आणि कदाचित तसं झालं असतं तर कायम भारतीय जनता पार्टीसाठी ही गोष्ट फायद्याची ठरली असती आणि म्हणून महिला आरक्षण विधेयक नाकारल्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक येणारच नाही हे विरोधकांना माहीत होतं आणि म्हणून नरेंद्र मोदी सरकारच्या या तिसऱ्या सरकारमधला हा सगळ्यात नामुष्कीवाला पराभव आहे, जिथं तिन्ही विधेयक आता मंजूर होणार नाहीयेत आणि मतदारसंघ पुनर्रचना जर झाली असती तर काय झालं असतं हे आपल्या सगळ्याला माहीत आहे. खरं तर असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही की मतदारसंघ पुनर्रचना अधिनियम लागू झाल्यानंतर, याचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर 2029 पासूनच राज्यामध्ये आणि देशामध्ये ते लागू झालं असतं आणि तसं जर झालं असतं तर अनेक मतदारसंघाच्या रचना बदलल्या असत्या. त्यांची संख्या केवळ लोकप्रतिनिधीची वाढणार नव्हती, तर मतदारसंघाची रचना वेगवेगळी होणार होती आणि म्हणून मागच्या काही दिवसापासून अनेक खासदार, आमदार अगदी रात्री झोपेतसुद्धा याचा विचार करत होते. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. एक मात्र खरं आहे, की मतदारसंघ पुनर्रचनेचा हा अधिनियम आता मांडलाच जाणार नाहीये. त्यामुळे तो मान्यताकडे येणार किंवा मतदान त्याच्यावरती होणार नाहीये. असं नसलं तरी महिलाच्या संदर्भामध्ये मात्र आता सरकार किंवा भारतीय जनता पार्टी पक्ष आता वेगळ्या भूमिकेत पुढे येईल असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. कारण ज्यावेळी फ्लोअरवरती मतदान झालं आणि मतदानानंतर 50-54 मतांनी हे विधेयक नाकारल्याचं कळालं. त्यानंतर अगदी भारतीय जनता पार्टीच्या महिला खासदार रस्त्यावरती उतरल्या, काँग्रेसच्या विरोधामध्ये नारेबाजी केली, त्यांनी कॅन्डल मार्च काढला आणि आपण बघितलं की कशाप्रकारे काँग्रेसच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या महिला आहेत त्या रस्त्यावर उतरताना चित्र पाहायला मिळतंय. आपल्या सगळ्याला माहिती आहे की या त्याच महिला आहेत, ज्या महिलांनी खरं तर भारतीय जनता पार्टीचं सरकार केवळ एका राज्यामध्ये नाही तर देशामध्ये नेऊन बसवलं. कारण मध्य प्रदेशपासून सुरू झालेली लाडक्या बहिणीची योजना आधी महाराष्ट्र, त्यानंतर गुजरात, गुजरातनंतर बिहार, बिहारनंतर आता पश्चिम बंगाल आणि इतर अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी घेऊन जाऊ पाहत होती. कारण लाडक्या बहिणी या भारतीय जनता पार्टीच्या सरकार बनवण्यासाठी मोठा रोल निभावत होत्या आणि पुन्हा याच लाडक्या बहिणीला सोबत घेऊन महिला नेतृत्वाचं कार्ड भारतीय जनता पार्टी खेळणार होतं. मात्र आता ते कार्ड खेळलं गेलं नसलं तर याच महिला कदाचित त्या काँग्रेसच्या विरोधामध्ये उतरण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सध्या 2 टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे. त्याच्या बाजूच्या असलेल्या तामिळनाडूमध्ये सुद्धा मतदानाची प्रक्रिया चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये जर महिला नेतृत्वाचा हा विषय मतदारापर्यंत घेऊन गेले आणि महिलांना हे पटवून देण्यामध्ये यशस्वी झाले, की आम्ही महिलांचं लोकप्रतिनिधित्व वाढवण्यासाठी, महिलांचं सीट शेअरिंग वाढवण्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला आणि म्हणून महिलांना 33% आरक्षण आम्ही देऊ शकलो नाहीत. हा जर अजेंडा भारतीय जनता पार्टीचा पुढे राहिला तर याचा परिणाम केवळ एका राज्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये जिथे पुढच्या काही काळामध्ये निवडणुका होणार आहेत, किंबहुना आत्ता ज्या राज्यामध्ये निवडणुका होत आहेत याच्यात तो परिणाम भोगावा लागेल आणि हा परिणाम भोगत असताना काँग्रेस आणि समविचारी पक्ष कशा पद्धतीनं हा मुद्दा परतावून लावतात, महिला आरक्षणाला विरोध करतेवेळी भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्याला कसा विरोध होता, हे पटवून देण्यात यशस्वी होतात, की पुन्हा एकदा महिला नेतृत्वाचं कार्ड खेळण्यात भारतीय जनता पार्टी यशस्वी होते, हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला पुढच्या काही काळ थांबावं लागणार आहे. धन्यवाद.